गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। आजच्या या सुंदर दिवसामध्ये सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये सर्व भाविक सज्जनांचं स्वागत आहे। सद्गुरूंना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थ सांगतात, या मानवाच्या देहामध्ये, या मानवाच्या मनामध्ये श्रीराम आहे, ईश्वर आहे, तरीही सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये दुःख का बरं येतं? माणूस निराश का बरं असतो? त्याच्याकडे धन संपत्ती सर्व गोष्टी असून सुद्धा माणसाच्या मनामध्ये बघा, असं म्हणतात की प्रत्येक माणसाच्या मनामध्ये, प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर भरलेला असतो। परमेश्वर असतोच, पण त्या मनामध्ये परमेश्वराला आपण जागे करतो का? बघा, विचार करा। प्रत्येक मानवाच्या, प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये परमेश्वर वसलेलाच असतो, पण आपण त्याला जागे करत नाही। आणि परमेश्वर, तुम्ही म्हणाल परमेश्वर जागा होईल कसा? तर बघा भाविक सज्जनांनो, हा परमेश्वर जागा कधी होईल की जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये लागू, श्रीरामाचं नाव आपल्या मुखामध्ये जेव्हा निर्माण होईल, तेव्हा आपल्या मनातला परमेश्वर जागा होईल आणि आपली अधोगतीकडे चाललेली वाटचाल, ही अधोगतीकडे चाललेली वाटचाल म्हणजे तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की आमच्याकडे धन संपत्ती आहे, तर आम्ही अधोगतीकडे कसे काय चाललोय? तर बघा, तुमच्या जीवनामध्ये धन संपत्ती आहे, पण तरीही तुमच्या जीवनामध्ये दुःख का बरं? कधी विचार केला आहे का या गोष्टीचा? बघा, या विचार करा, कारण आपले कर्म असतात ना, आपले कर्म याला कारणीभूत असतात। आणि तुमच्याकडे धन संपत्ती आहे म्हणजे तुम्ही सुखामध्ये आहात का? बघा, ज्याच्याकडे धन संपत्ती नाही ना, तो मानव हा विचार करतो की देवा मला धन संपत्ती दे, कारण तो दुसऱ्याकडे धन संपत्ती बघतो आणि मग त्याच्यामध्ये मनात निर्माण होतं की मला पण या ऐश आरामाचं जीवन जगायचं आहे। पण मानवा, ज्याच्याकडे ती धन संपत्ती आहे ना, तो सुद्धा सुखी नाही। तुझ्यासारखा सुखी तूच आहेस। बघ मानवा, तू स्वतःच्या मनाला विचार, तुला काय कमी आहे? थोडं धन संपत्ती थोडी कमी असेल तर असू दे, पण तुझं जीवन एकदम श्रेष्ठ चालू आहे, तुझं जीवन एकदम उत्तम आहे। म्हणून पुढे समर्थ सांगतात, गरुड पुराणामध्ये बघा, जो पाप कर्म करतो, असं म्हणतात की तो नरकामध्ये जातो। आणि नरकामध्ये जात असताना त्या नरकामध्ये बघा, वैतरणी, त्या नरकामध्ये जाण्याच्या अगोदर वैतरणी नदी आहे। बघा, आपला मृत्यू झाल्यानंतर 13 दिवसाच्या नंतर हा प्रवास चालू होतो। ही एक वैतरणी नावाची नदी आहे। या वैतरणी नदीचं पूर्ण रहस्य सांगण्यात आलेलं आहे। एवढी प्रचंड भयंकर वैतरणी नदी आहे की एवढा त्रास या जीवाला सहन करावा लागतो ना। बघा, या गरुड पुराणामध्ये ही वैतरणी नदी दिसते तरी कशी? बघा, हिंदू पुराण आणि धर्मग्रंथानुसार या जगात सृष्टीच्या सुरुवातीपासूनच जीवनचक्र चालू आहे। जो कुणी या पृथ्वी तलावर जन्माला येतो ना,
त्याला एक ना एक दिवस मरावंच लागतं. आणि असं मानलं जातं की मृत्यूनंतर यमदूत आत्म्याला यमलोकात घेऊन जातात. परंतु पृथ्वीवर जे लोक यमलोक हा आत्म्यासाठी, बघा, पृथ्वीवर जे लोक ते यमलोक हा प्रवास असतो ना, तो आत्म्यासाठी अत्यंत कठीण मानला जातो. ज्याचे वर्णन पूर्ण गरुड पुराणामध्ये आलेलं आहे. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा यमलोकाच्या मार्गात अनेक प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. आणि यातील एक गोष्ट म्हणजे यमलोकाच्या मार्गात येणारी वैतरणी नदी. बघा, समर्थ सांगतात की असं मानलं जातं की पुण्यवान जीव नदी सहज पार करून जातो. बघा, ज्याने पुण्य केलेले असतात ना, तो मानव ही नदी सहज एकदम आनंदामध्ये पार करून जातो. पण पापी आत्मा असतो ना, या पापी आत्म्यांना या नदीमध्ये अनेक प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात. आजच्या या पूर्ण निरूपणामधून आपण हे पूर्ण जाणून घेणार आहोत. वैतरणा नदी म्हणजे तरी काय, इथून पापी आत्म्यांना कोणत्या प्रवासातून जावं लागतं, वैतरणा नदीचे वर्णन पूर्ण बघा या गरुड पुराणामध्ये पूर्ण याच्यामध्ये आलेलं आहे. बघा, एके दिवशी पक्ष्यांचा राजा गरुडाने श्रीहरींना विचारलं की हे भगवान, मृत्यू लोकाच्या मध्ये वसलेल्या वैतरणी नदीशी जीवात्म्याचा संबंध तरी काय? बघा, तेव्हा यमलोक आणि या नदीत काय शिक्षा आहे? भगवान श्रीहरी म्हणाले, हे गरुडा, यमलोकाच्या वाटेवर वसलेली वैतरणा नदी पाहण्यास फार भयंकर आहे. आणि कोणत्याही पापी जीवाला ते पाहून ती अनेक भयानक रूप धारण करते. बघा, पापी आत्मा नदीत प्रवेश करताच या नदीचे रक्तासारखं पाणी होतं. भांड्यात ठेवलेल्या तुपाप्रमाणे लगेच उकळू लागतं. बघा, किती भयंकर यातना आहेत या वैतरणी नदीचे. या नदीमध्ये रक्तासारखं पाणी जीव, जंतू, मांस आणि चिखलांनी भरलेली आहे. तसेच ही नदी मगर आणि त्यांच्यासारख्या इतर अनेक शिकार करणारे, मांस खाणारे जलचरांनी, प्राण्यांनी भरलेली आहे. आणि पापी आत्मा नदीत प्रवेश करताच तो आत्मा 12 सूर्यांच्या उष्णते इतका तापू लागतो. ती नदी एका उकळलेल्या तुपाप्रमाणे दिसू लागते. पापी आत्मा आपल्या कोणाला तरी बोलावू लागतो. आणि जेव्हा कोणी त्याच्या जवळ येत नाही ना, तेव्हा तो भयंकर तापलेल्या नदीत इकडे तिकडे पळू लागतो. आणि जेव्हा त्याला उष्णता सहन होत नाही ना, तेव्हा तो दुष्ट आत्मा त्या भयंकर रक्तासारख्या पाण्यात डुंबू लागतो. तेव्हा श्रीहरी म्हणतात की हे गरुडा, असं काही आत्मे आहेत ना की ज्यांना मृत्यूनंतर या वैतरणी नदीमध्ये राहायचं आहे. जसे की जे आपल्या हृदयातील आचार्य, गुरु, माता, पिता आणि इतर ज्येष्ठांचे अपमान करत आहेत, त्याला या महानदीत राहावे लागतं. याशिवाय जे आत्मे आहेत ना, आपल्या हयातीतील पवित्रता, शालीनता आणि धर्मपत्नी सोडतात, तेही या महानदीत वास करतात. त्याचबरोबर जे जीव आपला स्वामी, मित्र, स्त्री, तपस्वी, बालक, वृद्ध यांना जिवंतपणे मारतात ना, ते या महानदीमध्ये प्रवेश करतात. याशिवाय जो आग लावतो, जो विष देतो, जो मद्य पितो, जो यज्ञाचा नाश करतो, जो राजपत्नीसोबत धोका करतो, जो निंदा करतो, जो इकडचे तिकडचे करतो, जो चुगल्या करतो,
ते सर्व या नदीमध्ये येतात. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, या वैतरणी नदीचं हे सत्य ऐकून खरं तर बघा, हे जिवंत असताना हे सत्य तुम्हाला माहीत होणं ही किती मोठी परमेश्वराची कृपा आहे. म्हणून प्रत्येक मानवाने विचार करा, हे जे आपण जीवन जगत आहोत ना, हे जीवन काहीच नाही. खरा प्रवास आपल्या मृत्यूनंतर चालू होणार आहे. खऱ्या यातना आपल्या मृत्यूनंतर चालू होणार आहेत. म्हणून आता तुम्ही जे कर्म करताय ना, विचार करा, हे कर्म करायला घाबरा. बघा, तुमच्या मनामध्ये परमेश्वर निर्माण करा, परमेश्वराची भक्ती करा. नाहीतर ही अधोगती एवढी प्रचंड आहे ना, याचं वर्णन करताना जीव भयभीत होतो. समर्थांनी या वैतरणी नदीमध्ये प्रवेश करणारे आणि यातना भोगणारे दुसरे आत्मा सांगितलेले आहेत. बघा, त्यामध्ये कथेमध्ये व्यत्यय आणणारा आत्मा, दान केलेल्या वस्तूंची स्वतः चोरी करणारा आत्मा, बघा दुसऱ्याच्या पत्नीचं प्रदर्शन करणारा, मुलीवर बलात्कार करणारा, शूद्र आणि मांसाहार करणारा ब्राह्मण, हे सर्व मृत्यूनंतर वैतरणी नदीत राहतात. या सर्वांशिवाय अहंकारी, पापी, स्वतःची खोटी स्तुती करणारे वैतरणा नदीत वास्तव्य करतात. बघा, खोटी स्तुती करणारा, गर्भपात करणारा. पण या पापी आत्म्यांमध्ये बघा, मकर आणि कर्क संक्रांती, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण या दिवशी उत्तम दान दिले. संक्रांती, अमावस्या किंवा इतर शुभ मुहूर्तावर दान केलेले असले तर ठराविक वेळेनंतर त्याला यमदूत या नदीतून बाहेर काढतात. म्हणूनच जिवंत असताना प्रत्येकाने दान धर्म गोळा केला पाहिजे. बघा, जेव्हा समर्थ सांगतात, जेव्हा तुम्ही एकदम सुखामध्ये एकदम फ्री होऊन केलेलं दान असतं ना, हे दान तुम्हाला आयुष्यभर जन्मोजन्मी त्याचा उपयोग होतो. म्हणून आपण दान केलं पाहिजे. दान करणे म्हणजे काय? बघा, आपल्या शाळेमधील मुलांना वह्या द्या, पुस्तकं द्या, गरीबाला मदत करा. तुमच्याकडे असेल त्याच्यामधलं थोडं द्या, आणि जर तुमच्याकडे नसेल ना तर काही प्रॉब्लेम नाही. बघा, ज्यांच्याकडे आहे त्यांनी नक्कीच दान केलं पाहिजे. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, जिवंतपणी ब्राह्मणांना गाय दान करणारा या नदीच्या तापातून मुक्त होतो. म्हणून हिंदू धर्मात मृत्यूपूर्वी गाय दान केली जाते. गाय दान केल्यानं माणूस त्याच गायीची शेपूट धरून ती वैतरणा नदी पार करतो. बघा, आपल्या या हिंदू धर्मामध्ये असं म्हणतात की गायीमध्ये 33 कोटी देव वसतात. हे नुसतंच सांगितलेलं आहे का? त्याला अर्थ आहे, मर्म आहे, पण हे आपल्याला माहीत नाही. म्हणून आपलं जर वाचन असेल ना तर त्या गोष्टी आपल्याला समजतात. बघा, पुढे समर्थ सांगतात, त्याच्या सत्कर्माच्या परिणामाने त्याला दिव्य सुख प्राप्त होतं. आणि म्हणूनच माणसाने आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त पुण्य जमा केले पाहिजेत, जेणेकरून त्याला मृत्यूनंतर कोणत्याही प्रकारचे दुःख सहन करावे लागणार नाही. म्हणून आपल्याकडे ज्या रूढी परंपरा लावलेल्या आहेत ना, त्या जर प्रत्येकाने पाळल्या ना तर सगळं वेगळं असं काही करावं लागत नाही. उगाच लोकांचे वाईट चिंतून, इकडची तिकडची लावालावी करून, कोणाचा आत्मा दुखवून, कोणालाही फाडफाड बोलून, कोणाला फसवून खरं तर आपणच आपले पाप ओढून घेतो आणि नशिबाला दोष देतो. आणि मग म्हणतो
की देवाचं माझ्यावर लक्षच नाही. पण अरे मानवा, तुझं कर्म व्यवस्थित कर. तुझे कर्म व्यवस्थित होतील ना, तेव्हा तुला कशाचाही सामना करावा लागणार नाही. म्हणून या कलियुगातल्या मानवाने लक्षात ठेवायला हवं, हे या वैतरणा नदीचे रहस्य, या वैतरणा नदीचे सत्य आता तुम्हाला समजलेलं असेल. आता सुद्धा वेळ गेलेली नाहीये. आता सुद्धा तुमची जी अधोगती चालू आहे ना, ती सुद्धा या सुखामध्ये उतरू शकते. पण तुमच्या मुखामध्ये नाम श्रीहरींचं पाहिजे, श्रीरामाचं पाहिजे. म्हणून ही अधोगती कधीतरी ही संपायला हवी. बघा, हे जे तुम्ही जीवन जगत आहात ना, हे जीवन तुम्ही आता शुद्ध आणि व्यवस्थितपणे जगत आहात. तुम्हाला जे दुःख येतंय, ते दुःख आल्यानंतर तुम्हाला माहीत आहे सुख येणारच आहे. पण जेव्हा मृत्यूनंतर खऱ्या प्रवासाला सुरुवात होईल ना, तेव्हा सुख ही गोष्ट नसणार आहे. तुम्ही या कलियुगामध्ये दुःख पण भोगताय आणि सुख पण भोगताय. पण मृत्यूनंतर ते वैतरणा नदीचे ते रहस्य आहे ना, उकळतं पाणी असतं आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये यम आपल्याला लोटून देतात, फेकून देतात. आणि त्याच्यामध्ये त्या उकळत्या पाण्यामध्ये पण थंडीचं वातावरण असतं. क्षणात थंडी वाजते आणि क्षणात आपलं शरीर उकळायला लागतं. म्हणजे ज्या यातना आपण कधीही स्वप्नात सुद्धा विचार केलेला नसेल, अशा यातना तिथे भोगाव्या लागतात. म्हणून विचार कर मानवा, आता सुद्धा वेळ गेलेली नाहीये. या जगात श्रीराम आहे, या देहात श्रीराम आहे, सर्व या विश्वात व्यापून भरलेला आहे. आणि आता सुद्धा तुझ्या हातामध्ये आहे. तू या भक्ती मार्गामध्ये लाग. जेव्हा या भक्ती मार्गामध्ये लागशील ना, तेव्हा तुला खरी तुझी स्वतःची ताकद काय आहे आणि स्वतःचं मन किती तुझं निर्मल आहे हे तुला कळेल. पण जोपर्यंत तू अहंकारी राक्षस तुझ्या सोबत आहे ना, तोपर्यंत तुला श्रीरामांची ओळख होणार नाही. आणि जर तुला ओळख करून घ्यायची असेल ना, तर या भक्ती मार्गामध्ये ये, जिथे तुला फक्त श्रीराम दिसतील, परमेश्वर दिसेल. आणि बघ तुझ्या जीवनामध्ये कसा प्रकाश निर्माण होतो, एक ऊर्जा निर्माण होईल. तुला असं वाटेल की रोजचा दिवस माझा दिवाळी दसरा आहे. माझ्या जीवनामध्ये रोज सण निर्माण व्हायला लागला आहे. पण हे कधी घडेल? जेव्हा तू भक्ती मार्गामध्ये येशील, जेव्हा तू कर्म चांगले करशील. या जगामध्ये खरा तो एकची धर्म आहे. बाकीचे धर्म तू सोडून दे. खरं वाग, सत्य बोल. बघा, समर्थ सांगतात की या मानवाच्या मनामध्ये प्रश्न आणि प्रश्नच निर्माण होत असतात की आपण जे पाप करतो ते नक्की जातात तरी कुठे. बघा, यावर समर्थांनी या मानवाला उत्तर दिलेलं आहे. बघा, या निरूपणामध्ये बघा, एकदा एका ऋषींच्या मनात विचार येतो की लोक आपली पापे धुण्यासाठी गंगेवर जातात. अशा स्थितीत सर्व पाप गंगेत विलीन होत असेल. अशा प्रकारे गंगा ही पापमय होईल. पण कुठे जातं हे जाणून घेण्यासाठी त्या ऋषींनी तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यामुळं देव प्रगट झाले. तेव्हा ऋषींनी देवांना विचारलं की गंगेत धुतले जाणारे पाप कुठे जातं? तेव्हा देव म्हणाले की गंगाकडे जाऊन याविषयी विचारू. ऋषी आणि देव दोघांनी गंगेला विचारलं की हे गंगा मैया, तुमच्या इथे प्रत्येक जण येऊन आपापली पाप धुवून घेतो, म्हणजे तुम्हीही पापी झालात का? मग गंगा माता म्हणाली, मी पापी कशी झाले?
मी सर्व पाप घेऊन समुद्राला अर्पण करते. यानंतर ऋषी आणि देव सागराकडे जातात आणि त्या सागराला विचारतात, हे सागरा, जर गंगा तुम्हाला सर्व पाप अर्पण करते तर तुम्ही पापी झालात का? मग सागर म्हणाले, कसा मी पापी झालो? मी सर्व पापांचे बाष्पीभवन करतो आणि ढगांमध्ये रूपांतर करतो. आता ऋषी आणि देव दोघेही शेवटी गेले. ढगाला विचारलं, ये ढगा, समुद्र म्हणाले की मी सर्व पापांचे बाष्पीभवन करून ढग बनवतो, मग तुम्ही पापी झालात का? बघा, ढगांनी उत्तर दिलं, मी पापी कसा झालो? मी सर्व पाप पुन्हा पाण्यात बदलतो आणि पृथ्वीवर टाकून देतो. त्यातून अन्नाची निर्मिती होते आणि हेच मानव खातात. म्हणजेच बघा, या दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे जे आपण पाप गंगेत विलीन करतो, त्यामुळं आपल्याला असं वाटतं की आपल्या पापांचा नाश झाल्याचे खूप समाधान मिळतं, पण ते वापस आपल्याकडंच येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अन्नातूनच माणसाची मानसिकता, ज्या मानसिक अवस्थेतून अन्न पिकवलं जातं ना, ज्या मातीतून जे अन्न येतं आणि आपण ते अन्न ज्या वृत्तीने मिळवलं जातं ना, आणि ज्या मानसिक अवस्थेत ते खाल्लं जातं, त्यावरून मानसिकता तयार होते. हेच कारण आहे की जे अन्न आपण खातो, मन तसं तयार होतं. ज्या वृत्तीने अन्न मिळतं आणि ज्या मानसिक अवस्थेत ते खाल्लं जातं ना, तेच विचार माणसाचे होतात. परंतु सगळी परिस्थिती आपण बदलू शकत नाही. म्हणून अशा स्थितीत जेवण नेहमी शांत राहूनच करावं. ज्या पैशाने धान्य विकत घेतलं जातं ना, ते देखील श्रमाचं असावं, तर कुठेतरी आपल्याला सुख आणि समाधान मिळतं. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, आपण जे अन्न खातो, बघा, काही माणसं असतात क्रूर कर्म करून, पाप करून धन संपत्ती जमा करतात आणि हे पाप मिळवून धन संपत्ती जमा केलेली असते ना, ते बघा, ते अन्न आपण खातो आणि त्या अन्न परत आपल्याकडंच येतं. ते पाप निर्माण होतात आणि मग अशी लोक असतात ना, त्यांना वैतरणी नदीचा सामना नक्कीच करावा लागतो. बघा, अजूनही वेळ गेलेली नाही आहे मानवा. तू अजूनही विचार कर. जोपर्यंत तू स्वतःचा विचार करत नाही ना, तोपर्यंत तुला या योनीतून कोणी सोडू शकत नाही. म्हणून हे मानवा, पुण्य कर, पुण्य कर, श्रद्धा ठेव देवावर आणि धर्म कर. हे जर तू करशील ना, तर तुला वैतरणी नदीचा सामना करावा लागणार नाही. तुझं जीवनाचं सोनं होऊन जाईल. म्हणजेच बघा, पुढे समर्थ सांगतात की जे पुण्य कर्म करतात ना, ज्यांच्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती करतात, उपासना करतात, आपल्या वैखरीमध्ये श्रीराम असतो, नेहमी खरं बोलतात, ते या वैतरणी नदीतून एकदम सोप्या पद्धतीनं प्रवास करतात. बघा, ही वैतरणी नदीतून एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत या आत्म्याला जावं लागतं. पण जे पाप करत नाहीत, पुण्य करतात ना, ते काही सेकंदामध्ये ही नदी पार करतात. आणि ही नदी बघा, पूर्वीचा काळ असायचा, साधू संत आपल्या दारोदारी भिक्षा मागायला यायचे. बघा, वासुदेव यायचा आणि मग ते एक प्रचार करायचे. बघा, अगोदर सांगलं जायचं की प्रत्येक माणसाने गायीची सेवा केली पाहिजे. प्रत्येक माणसाने गायीला गूळ आणि
भाकर दिली पाहिजे, कारण ते सत्य होतं ते आज आपल्याला समजतं. कारण जेव्हा वैतरणी नदी पार करायची असते ना, तेव्हा गाईच्या शेपुटीला धरून ती वैतरणा नदी जो पुण्य करतो ना ती पार करतो. म्हणून गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून जर तुम्हाला धर्म करायचा असेल ना तर प्राणी मात्रांवर दया करा. प्रत्येक प्राण्यामध्ये गाय वसलेली आहे, म्हणून प्राणी मात्रांवर दया करा. सर्व जाती धर्म एकच आहेत. म्हणून समर्थ सांगतात, तहानलेल्याला पाणी द्या. बघा, भूक लागणाऱ्याला अन्न द्या. जो उपाशी आहे ना त्याला अन्न द्या. त्या वेळेमध्ये एवढं पुण्य निर्माण होतं ना, तर ते पुण्य तुम्हाला या जन्मात सुद्धा, या कलियुगात सुद्धा आणि तुमच्या मृत्यूनंतर सुद्धा उपयोगी पडणार आहे. बघा, काही या कलियुगात मानव असतो, या गोष्टींवर तो विश्वासच ठेवत नाही, पण हे पूर्ण त्याला या मृत्यूनंतर कळणार आहे. म्हणून प्रत्येक जीवात्म्याने आपल्या जीवनात जर सुख समृद्धी असेल ना तर नक्कीच दान करायला हवं. या दानामध्ये एवढं श्रेष्ठत्व आहे ना. आपण एक हातानं जर दान केलं ना तर बघा, दोन्ही हातानं परमेश्वर आपल्याला संपणार नाही एवढा देतो. खरं तर बघा, आपण कधी विचार करतो की एखाद्या माणसाकडे एवढी संपत्ती निर्माण होते तरी त्याची संपत्ती कमी होत नाही. दिवसेंदिवस त्याची संपत्ती वाढत चाललेली आहे, पण कमी मात्र कधीच होत नाही. बघा, आपल्या या भारतामध्ये अंबानीसारखे लोक आहेत, भरपूर श्रीमंत आहेत. या भारतामध्ये नाव आहे या लोकांचं की भरपूर श्रीमंत आहेत, पण ही मोठमोठी लोक आहेत ना, ही दान धर्म खूप करतात, हे आपल्याला माहीत नाही. हे दान बघा, आपण ज्या कधी बातम्यांना ऐकत असतो, यांनी एवढं दान केलं, तेवढं दान केलं, आणि मग आपल्यातलाच माणूस म्हणतो की हे दान करून नक्की होतं तरी काय. अरे मानवा, हे दान करून दान कोणीही करत नाही. दान करण्यासाठी मोठी जिगर असावी लागते. स्वतःकडचा पैसा दुसऱ्याला देणं म्हणजे दान करणं, आणि ते सुद्धा एकदम श्रेष्ठ भावनेने दान केलं जातं ना. त्या दानाने एक हातानं दान केलं तर 2 हातानं परत आपल्याकडे रिवर्स येतं. हीच आहे परमेश्वराची कृपा आणि हीच आहे या भगवंताची कृपा. म्हणून दान केलं पाहिजे. या दानानं आहे ना, जो दान जास्त करतो ना त्याच्या जीवनामध्ये दुःख कधीच येत नाही. कारण या दानामध्ये दुसऱ्याचं दुःख कमी होतं. दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपण सहभागी होतो. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सुख निर्माण होतं आणि तेच सुखाचं रूपांतर आपल्या आयुष्यामध्ये होतं. म्हणून समर्थ सांगतात, जीवनामध्ये दान करा. ज्यांच्याकडे खरंच भरपूर आहे ना त्यांनी दान केलंच पाहिजे. पुढे समर्थ सांगतात, आजच्या या कलियुगामध्ये माणसाच्या जीवनामध्ये धन संपत्ती सर्व काही आहे, पण समर्थ सांगतात की बघा, हा माणूस एवढा या धन सुखामध्ये गुंतून गेला आहे ना, की आपल्या आई बाप घरी असतात आणि हा असतो शहरामध्ये. बघा, इथे समर्थ सांगतात की ज्या वेळेला आपल्या आई बापाला मुलाची आवश्यकता असते म्हातारपणामध्ये, तेव्हा हा शहरामध्ये असतो आणि आई बाप असतात ना ते घरी असतात. तर हे पुण्य याला लाभेल का? बघा, तुम्ही जोपर्यंत ह्या गोष्टीचा विचार करत नाही ना तोपर्यंत याचं मर्म तुम्हाला समजणार नाही. कारण ज्याच्या घरामध्ये
आई बाप खुश आहेत ना, त्याने देवधर्म करू नका, काही करू नका. तो सर्व या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. ज्या मुलामुले आपल्या आईबापाच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होतं ना, तो मुलगा या जगामध्ये सर्वात पुण्यवान आहे, सर्वात श्रीमंत आहे. या जगामध्ये आपल्या आईबापांना अनाथ आश्रमामध्ये सोडणारे मुलं पाहिली. अनाथ आश्रमामध्ये बघा, ही मुलं असतात ना, हे कशासाठी करतात? आपल्या आईबापाला या अनाथ आश्रमामध्ये का सोडतात? धन संपत्ती त्यांना हवी असते. बघा, आपला आईबाप स्वतःच्या रक्ताचं पाणी करून या मुलाला पूर्ण जन्म देतो, पूर्ण मोठा करतो, शाळा शिकवतात. आणि त्यांच्यावर जेव्हा वेळ येते आधाराची, तेव्हा हा मुलगा माझा करिअर गरजेचं आहे, माझा करिअरचा प्रश्न आहे असं कारण सांगून त्यांना गावाला सोडून बाहेर जातो. बघा, ह्या गोष्टीचा आपण विचार करत नाही ना, तोपर्यंत आपण सुधारणार नाही. म्हणून या जीवनामध्ये खरंच मर्म तुम्हाला शोधायचं असेल ना, तर तुमच्या आईबापाकडं लक्ष द्या. बघा, तुमचे आईबाप जर खुश असतील ना, तर भगवंत तुमच्यावर कृपा करेल आणि तुमच्या मृत्यूनंतरसुद्धा वैतरणी नदीचा प्रवास एवढा सोपा होऊन जाईल ना, की तुम्हाला नरकामध्ये जागा भेटणार नाही. तुमचा वास्तव फक्त स्वर्ग लोकाकडे असेल. म्हणून स्वर्गवासी म्हणतात नाही का, स्वर्गवासी बघा, ते म्हणण्यापुरतं असतं, पण खरंच आपण स्वर्गामध्ये जाणार आहोत हे मनामध्ये एक जिद्द बाळगा आणि भक्ती मार्गाला सुरुवात करा. उपासना रोज करा. असा भक्ती मार्ग तुम्हाला या आयुष्यामध्ये कधीच सापडणार नाही. बघा, या सर्व गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या विसरून जा आणि एक चित्त एक मनाने ही समर्थांची भक्ती आहे, श्रीरामांची भक्ती आहे, श्रीकृष्णस्वारींची भक्ती आहे. हेच या जीवनाचं मूळ आहे, हेच या जीवनाचं खरं आहे. जेव्हा आपल्या मुखामध्ये बघा नाम निर्माण होतं, ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. बघा, आपल्या मनामध्ये कसा आनंद निर्माण होतो आणि हा आनंद आपल्याला आयुष्यभर पुरणार आहे. ही जीवनाची शिदोरी. या जगात राम आहे, या देहात राम आहे. सगळीकडे दिसेल तिथे राम भरलेला आहे. म्हणून या जीवात्म्याने फक्त परमेश्वराची भक्ती करा. त्याच्यातच आपलं भाग्य आहे, त्याच्यातच आपलं सर्वस्व आहे. जय जय रघुवीर समर्थ.